काय म्हणता, कसे आहात? कसं वाटतंय सगळ्यांना? सगळ्यांची एकच रिॲक्शन आहे, कसं वाटतंय? लय भारी. आणि आता लय भारी आणखीन वाटणार आहे, कारण आजचा एपिसोडच लय भारी आहे. आणि तो का आहे तुम्हाला माहिती आहे, पण त्याआधी कार्यक्रमाला सुरुवात करूयात. जोरदार टाळ्यांनी मी तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं. ज्याचं नाव आहे फेअर अँड लवली फू बाय फू नया आहे पॉट बाय फ्रुटी. तर आज तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी आजचा लई भारी दिवस आहे असं म्हणायला पाहिजे. कारण सर मॅम, मागच्या आठवड्यात मी प्रॉमिस केलं होतं सगळ्यांना की आज या मंचावरती येणार आहे लई भारी रितेश देशमुख. खरं यायला पाहिजे होते रितेश सर, अजून कसे आलेले नाहीत काय माहिती. माझी ओळख कोण केव्हा काय घाबरून तिकीट आहे, तिकीट नाही, तिकीट वगैरे काय नाही. म्हणजे बिना तिकीट घुसला मग तू. एक्सक्यूज मी, माइंड युअर लँग्वेज. जस्ट शट अप. ओके, काय बोलायचं? ओके ओके, नथिंग फायनलाइज, बॅलन्स शीट नील, and 95% not admission in the college net now. Okay, and why you agreement with us? This is off camera. झालं. कुणाशी बोलताय, कुठे आलाय, काही भान आहे आपल्याला? ओळखलं नाही का मला? अहो अहो, याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. याला? हा, अरे हा, मी याला ओळखतो. हँचोर आहे. शिव्या द्यायच्या नाहीत आमच्या मंचावरती येऊन, आधी सांगतो. इंग्लिश प्रॉब्लेम. अरे दादा, शिवी नाही, तू या कार्यक्रमाचा अँचोर आहे ना. अरे अहो म्हणजे काय ते सांगा आधी. अगं, हा कार्यक्रमात घुसून नाही का एकदम फालतुगिरी करतो. अरे मराठी त्याला काय म्हणतात? कार्यक्रमाचा निवेदक असं म्हटलं जातं, आणि तो मी आहे, डॉक्टर निलेश साबळे. ओके, काय डॉक्टर निलेश साबळे. हो मागे हो. तुम्ही थांबा जरा. कशाला आलेत ही माणसं? काय चाललंय? तुम्ही थांबा जरा. ते कधी येणार आहेत? कोणते? ते लय भारी. अहो, रितेश देशमुख, त्यालाच भेटायला आलो आम्ही बुचडेवाडीतून. हा, कोण आहात आपण? मी मामा आहे त्याचा. आणि मी मामी आहे. हो, मामा. अच्छा, तुम्ही मामी आणि तुम्ही मामा आहात रितेश. हा. मी कसं काय समजायचं की तुम्ही मामा आहात खरे खरे? आता काय नाही. हा बघा, फोटो बघा. हा. मी अभ्यास शिकवतो रितेशला, आहे का नाही? हा, सॉरी म्हणजे कसं ना, की कधी कधी माझ्याकडून होतं, चुकीचं बोलतो मी, पण सॉरी मामा, मला माफ करा की मला माहिती नव्हतं तुम्ही त्यांच्या गावाहून आलाय. आणि मग समोरच्या माणसाशी बोलताना जरा आदबीनं बोलत चला. सॉरी. यु नो दिस इज राहू दे. थँक्यू. ते कधी येणार आहे सांगा ना. ते म्हणाले होते आता येते. त्याला काय विचारती? मला विचार ना. फोनात लावतो, मग त्याला कळल तर कधी येणार आहे. याला विचारते. हा, लावा. मी लावतो ना फोन. हेलो, हाँ बोल, क्या कर रहा है तू? बिरयानी खा रहा? हाँ, सलमान. हो, सेम नाव है ना. आर फॉर सलमान, आर फॉर रितेश. किधर है रितेश? किधर है? हाँ? अरे इधर राह देख रहा है मैं तेरा. वाट बघते किती. हाँ, लवकर ये, चल निघून ये, लवकर ये. टंटा नाही तर घंटा नाही. आले. वा, एकदम मस्त. अरे हे अडकलं. अरे खेच आहे अंचोर, खेच इथून. अरे खेच. कशाला करताय? नाही जमत तर. नाही, याला जमतो. मी केलं का? हे बघ, परत आला. खेच रे. वा 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 वा. कोण आहेस तू? मला काय माहित. रितेश. मामा, अच्छा, हे कोण? मी प्रितेश बुचरे. कोण? माझा मुलगा आहे प्रितेश बुचडे. त्याचा ड सायलेंट आहे. अच्छा अच्छा अच्छा. प्रितेश बुचडे, ड सायलेंट. मग तुम्ही काय मगापासून रितेश रितेश करताय?
तुम्ही काय माझा प सायलेंट आहे ना. मी पक पक पकाक म्हणताना कप कप कपाक असं पण म्हणतो. हो नाही मला फारच हे आवडलं सगळं. हे तुमचे चिरंजीव का? अच्छा, काय करतो हा? पिक्चर आमच्या प्रोडक्शनचे लय पिक्चर. सांग ना नाव. नाव सांग. अरे जाम भारी भारी पिक्चर बनवतो मी. अच्छा. म्हणजे हिंदी मराठी सगळे सिनेमे असे आगरीत बनवतो. आगरीत बर. माहिती आहे. म्हणजे आता एक बनवला होता तो सगळी प्रेमाची लपरी बोल म्हणजे मोहब्बत आहे. चांगलं. अरे येतं काहीच नाही. याच्या नंतर लय भारी बनवला होता मी. कुठला? आपल्याला कच काम नाही भाला. आता आपण का करूया म्हणजे टाइमपास. फारच टॅलेंटेड आहात तुम्ही सगळे. मला कळलं आता साधारण तुमची फॅमिली आहे, तुम्ही पिक्चर वगैरे बनवता. मग इथे कशाला आलाय? पिक्चर बनवतोय ना तो नवीन. रितेश देशमुखलाच घेणार आहे पिक्चर मध्ये. अच्छा अच्छा. काय नाव आहे सिनेमाचं? जाम भारी बोल. म्हणजे लईच भारी. अच्छा, वा वा. मग ते करतील का काम मग पिक्चर? नाही करणार का? मामा आहे त्याचा. माझ्याकडून सगळं शिकलाय तो. हो हो हो. स्विमिंग कुठं शिकवलं माहितीये का? कुठं? गावच्या विहिरीत. अभिनय झाडाखाली शिकवला त्याला मी. वा वा. मग किती सगळं शिकलाय माझ्याकडून. बरोबर. आणि तुम्हाला सांगतो गोरा होण्यासाठी त्याच्यासाठी काय काय करावं लागलं हे माझं मला माहिती. हात बाजूला हा माहितीये का तुम्हाला? काय केलं तुम्ही? मी पावडर लावायची सोडली. मला कळलं नाही. तो गोरा होण्यासाठी तुम्ही पावडर लावायची का सोडली? अरे त्याला कॉम्प्लिमेंटरी येईल ना. तो गोरा दिसला पाहिजे माझ्यापेक्षा. अच्छा. म्हणून मी खूप पावडर लावायची सोडली. तुम्ही ऑलरेडी गोरे ना खूप, मग त्याच्यामुळे always तुम्हाला वरचं सगळं ते काय तुम्ही मेहनत घेतली. वा वा वा. काहीच नाही बोल. आमची दोघांची तर जोडगोली होती. जोडगोली अशी. अच्छा, तुमची. रित्या आणि मी. आता आपल्याला बघितलं ना असा आनंद होईल ना त्याला. आणि मग तो बोलाल. देखा जो तुझे यार दिल में बजे गिटार, छलका आंखों से प्यार दिल में बजे गिटार, छा रहा कैसा ये नशा रे, आ रहा जीने का मजा रे, अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे. मामा काय मामा? हे मामा आहेत ना सर? हो माझे मामा. नाही ते जन्मानंतर पहिल्यांदा भेट झाली यांची आज. माफ करा म्हणजे आम्ही जरा आम्ही खोटं बोललो जरा. ते काय फू बाय फू वाले आत घुसू देत नव्हते ना, म्हणून सांगितलं तुमचे मामा मामी डायरेक्ट स्टेजवर पाठवलं. अहो ते मला पण घुसू देत नव्हते. मी मला तुमचा भातचा म्हणून इथं बोलवलं. सर आणि आपलं रिलेशन आहेच ना प्रेक्षकाचं आणि कलाकाराचं असं घट्ट असं ना. तेच ना. तर तुम्ही दाखवलं का इकडे? अच्छा अच्छा अच्छा. सही अच्छा. काय आता? मामा आहेत. सही द्या ना याच्यावर. हे काय? चेकबुक आहे. सर मला पण एक सही करून द्या ना ह्याच्यावरती जरा. जाऊ दे. तू सांग आधी तू कोण आहे? ते गेट वरती तुम्हाला अडवलं ना तो मीच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लय भारी रितेश देशमुख यांच्यासाठी. रितेश सर तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू थँक्यू सो मच. गेल्या आठवड्यापासून आमचं खरं तर वातावरण लय भारी झालंय, कारण आम्हाला कळलं होतं की या मंचावरती रितेश देशमुख येणार आहेत. आता हे काही नवीन नाहीये हे वाक्य सांगण्यात की मी तुमचा किती मोठा फॅन आहे. हे सगळेच तुमचे फॅन आहेत. पण आज आम्हाला तुमचं फुबाई पूजा मंचावरती स्वागत करताना इतका आनंद होतोय की छाती नसताना पण मराठी माणसाची छाती कशी फुगते हे मला कळलं आज. खूप आनंद होतोय की रितेश देशमुख आमच्यासाठी मराठी सिनेमा करतायत ज्याचं नाव आहे लय भारी. थँक्यू सो मच. थँक्यू. खरंच तुमच्यापेक्षा जास्त आनंद आज मला होतोय. कारण का हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. सगळ्यात फेवरेट कार्यक्रम आहे हा. आणि आज मला पहिल्यांदा इथे येऊन प्रत्यक्षात हा पाहण्याला मिळणार आहे तर त्याचा अत्यंत आनंद आहे मला आज. आणि आज तुमच्याबरोबर मलाही लई भारी धमाल करायची आणि माझी तुम्हाला विनंती आहे की आपण समोर स्थानापन्न व्हा आणि आजचा शो एन्जॉय करा. थँक्यू. जोरदार गुड लक.
रितेश देशमुख आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आलेले आहेत या चित्रपटाचे 2 निर्माते. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती त्यांचं स्वागत करूयात. अमेय खोपकर आणि जितेंद्र ठाकरे. अमेय सर, मराठी सिनेमा नेहमीच लय भारी राहिलेला आहे आणि सगळ्यांसाठी तो लय भारी असेल आयुष्यभर. पण याच नावाचा एक सिनेमा तुम्ही सगळ्यांच्यासाठी आणलाय, लय भारी. याबद्दल तुम्ही काय सांगा? लय भारी चित्रपट हा येत्या 11 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत, संगीत अजय अतुल, याचे गीत लिहिले आहेत गुरु ठाकूर. मला असं वाटतं की दुनियादारी, टाइमपास अशाच येल्लो, बालक पालक असे सुपरहिट झालेल्या चित्रपटानंतर लय भारी देखील महाराष्ट्रामध्ये लय भारी हिट होईल आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आम्हा सर्वांना लाभोत एवढीच एक इच्छा. थँक्यू सो मच. माझ्याकडून, आमच्या सगळ्या टीमकडून, आमच्या परीक्षकांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या सोबत बसून तुम्ही हा शो एन्जॉय करा.